हॉस्पिटलमध्ये असणारा आयसीयू किंवा वैद्यकीय सेवा अशाच प्रकारे टप्प्याटप्प्याने घडत जाते. ज्याला आपण आयसीयू म्हणतो, त्या आयसीयू मध्ये कधीतरी ते प्रायमरी केअर आयसीयू असतं किंवा सेकंडरी केअर असतं. म्हणजे ज्या पद्धतीच्या केसेस तिथे हाताळल्या जाऊ शकल्या जातात त्यांची एक मर्यादा असते. त्यानंतर ते टर्शरी केअर होतं, जिथे अगदीच गुंतागुंतीच्या केसेस अशा आयसीयूज मध्ये हाताळल्या जाऊ शकतात. आणि क्वाटर्नरी केअरचा आयसीयू मध्ये असा आयसीयू जिथे की अगदी अवयव प्रत्यारोपण सारखे शस्त्रक्रिया वगैरे होऊ शकतात. अशा लेवलचा आयसीयू ज्याला आपण क्वाटर्नरी केअर आयसीयू म्हणतो. सो कोकणामध्ये किंवा अगदी गावखेड्यामध्ये आमदार साहेबांना सांगायला अभिमान वाटेल की देशामध्ये आपल्या सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराड हे पहिलं हॉस्पिटल आहे की ज्यांनी तालुका स्तरावर पहिलं लिव्हर ट्रान्सप्लांट केलं. म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट करणं, कुठलंही अवयव प्रत्यारोपण करणं हे प्रत्येक आयसीयू साठी सर्वात महत्वाची एक जबाबदारी असते. कोण साहेब आहेत, बाकी आपले सर्व तज्ञ आहेत. तर आम्हाला या पर्टिक्युलर इनिशिएटिव्ह टेली आयसीयू मधून एकटं साध्य करायचं आहे. पण काय साध्य करायचं एक छोटंसं उदाहरण मी देतो. आता आयसीयू म्हटलं की गंभीर रुग्ण असतात आणि आयसीयूच्या बाहेर असणाऱ्या गंभीर रुग्णांपेक्षा गंभीर असतात त्यांचे नातेवाईक. म्हणजे नातेवाईकांच्या मनात जी घालमेल चालू असते, जी भीती चालू असते, शोधाशोध चालू असते, अजून काय करायचं, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देता देता डॉक्टरांना नाकीनऊ येते. कुठलाही डॉक्टर आयसीयू मध्ये काम करणारा आपल्या जीवाच्या आकांताने प्रयत्न करतो की त्या पेशंटला, रुग्णाला सर्व प्रकारे चांगली उपचार मिळावेत आणि तसंच तो रुग्णांनाही काउन्सिल करत असतो. पण रुग्णांना सतत वाटत राहतं की अजून काहीतरी करावं, मोठ्या ठिकाणी घेऊन जाऊया का, मोठ्या शहरात नेऊयात का, मोठ्या डॉक्टरांकडे नेऊयात का. मग अशा वेळी जर अशी सुविधा असेल की 24 तास या टेली आयसीयू जो आता आपण उद्घाटन केला, तर हा टेली आयसीयू आमचा 24 तास तुमच्या अक्रांत हॉस्पिटलमधल्या, चिपळूणमधल्या या इथे ओपन असेल आणि 24 तास इथे एक लाईव्ह मीटिंग चालू असेल. 24 तास आमचे तज्ञ तिथून या पद्धतीचे तुमचे सगळे रुग्ण पाहू शकतील. आणि यामुळे काय होईल तर सगळ्यात महत्वाचा बदल हा होईल की इथे बसलेल्या प्रत्येक तज्ञाला, प्रत्येक डॉक्टरांना आपापलं ओपिनियन घेताना त्या पर्टिक्युलर रुग्णाबद्दल एक अजून मोठा विश्वास वाटेल. आणि याचमुळे चिपळूणात दिली जाणारी आरोग्य सेवा अजून चांगली करण्यासाठी आपल्या सर्वांना याची मदत होईल असा आम्हाला विश्वास वाटतो. सह्याद्री हॉस्पिटल ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी हॉस्पिटलची चेन आहे आणि आम्ही स्वतःला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बनवतो. म्हणजे ज्या सर्व प्रकारच्या गुंतागुंतीच्या केसेस या आपल्या शहरात होतात त्याच केसेस आपण कराडमध्ये पण करतो आणि येत्या काळात आमचा एकही करण्याची आमची उमेद आहे. यासाठी आम्हाला जी साथ सरांची लागते त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. बाबा, या प्रकारची सेवा तुमच्या शहरामध्ये ऑलरेडी उपलब्ध आहे आणि याच्यामध्ये औषधानेच फरक पडण्यासारखे आहे. याच्यामध्ये दुसरे काही ऑपरेटिव्ह किंवा एखादं प्रोसिजर गोष्ट करण्याची गरज नाही आहे. तर तेव्हा असे पेशंट्स इथे थांबून त्यांचा नाहक वेळ, पैसा आणि ड्युरिंग जेव्हा आपण पेशंट ॲम्ब्युलन्स ट्रान्सफर करत असतो तर अशा वेळी जेव्हा अचानक दुःखदायक ज्या घटना घडतात ते आपण टाळू शकतो.